नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सुरेश वैद्य यांची अशा वेळी ही कादंबरी आणि आज भाग 7वा. पण तत्पूर्वी अजूनही तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर एकच नम्र विनंती की प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी घंटीचं चिन्ह आहे, बेल आयकॉन, ते प्रेस करा. येणाऱ्या 3 पर्यायातनं ऑल हा पर्याय निवडा, म्हणजे मी चॅनलवर या कादंबरीचा किंवा कुठल्याही कथेचा भाग अपलोड केला की ताबडतोब त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी मिळेल तुम्हाला. चला मित्र हो, सुरू करूयात सुरेश वैद्य लिखित अशा वेळी या कादंबरीचा भाग 7वा. राहुलनं इराच्या पप्पांची डायरी वाचायला सुरुवात केली. इरा असं म्हणतात की मुलगा 16 वर्षांचा झाला की बापानं त्याला मित्र मानावं. माझ्या बाबतीत मला हा प्रकार करता येणं शक्य नाही आहे. तुला तर माहितीच आहे, पण संदीप नाही तर तुला मात्र तुझ्या 16व्या वर्षी मैत्रीण मानणं मला फार आवडेल. त्या पाठीमागे तू माझी लाडकी आहेस म्हणून नाही, तर तू विचारी आहेस हे सुद्धा कारण आहे. तुला वाटेल लागले पप्पा आपलं कौतुक करायला, पण ते निव्वळ कौतुक नाही तर ती वस्तुस्थिती आहे. तुला आठवते, तू लहान होतीस, 8-9 वर्षांची, पण तेवढ्या लहान वयातही तुझ्या आवडी निवडी केवढ्या प्रखर होत्या. माझे काका म्हणजे तुम्हा मुलांचे तात्या आजोबा, ते आलेले तुला अजिबात आवडायचं नाही. तू कधी त्यांच्याजवळ गेली नाहीस, त्यांनी दिलेला खाऊ घेतला नाहीस. तीच गत माझ्याकडे येणाऱ्या माझ्या बऱ्याच नातेवाईकांची होती. इतर काका, माझी आत्या, चुलत भावाचे चुलत भाऊ, बहीण, आत्तेभाऊ, कोणी तुला आवडायचं नाही. फक्त माझ्या माधव काकांशी मात्र तू बोलायचीस. मामा, आजोबा असं म्हणत त्यांच्या मांडीवर जाऊन हक्कानं बसायचीस. त्यावेळेस माझ्या 2 मुलांमधला फरक माझ्या लक्षात आलाय. संदीप आपला कोणाशी बोलायला खेळायला तयार असायचा, पण तू नाही. माझ्या पूर्वायुष्याबद्दल तर तुम्हा मुलांना काही माहीत असण्याचं कारण नव्हतं. अशा वेळी तू बरोबर माझ्या त्या नातेवाईकांना टाळायचीस ज्यांनी मी अडचणीत हाल अपेष्टात जगत असताना कसलीही मला मदत केलेली नव्हती. आणि आता मात्र माझ्या सुस्थितीत नातेवाईक म्हणून माझ्यावर हक्क गाजवायला यायला त्यांना काहीही वाटत नाही. ते जाऊ दे, हे मी एवढ्यासाठी सांगितलं की याच गोष्टीमुळे मला तुझं कौतुक वाटायला लागलं. लक्षात आलं माझ्या की आपल्या मुलीत काहीतरी नैसर्गिक देणगी आहे. आपलं आयुष्य तिच्यापुढे मांडलं तर ती काहीतरी समजून घेऊ शकेल. इरा, तुम्ही डोळे उघडले ते सगळ्या सुखसोयीत, बंगल्यात. त्यामुळे मी जे आता तुला सांगणार आहे ते तुझ्या अनुभवाच्या कक्षेबाहेरच आहे. आमचं घराणं परंपरागत भिक्षुकाचं, पण ती प्रथा तोडली माझ्या आजोबांनी, गंगाधर शास्त्रींनी. त्यांना 4 मुलं. मोठा चिंतामणी म्हणजे तात्या काका, दुसरा हरीश्वर म्हणजे अण्णा काका, तिसरा विश्वेश्वर म्हणजे भाऊ काका आणि चौथा मोरेश्वर म्हणजे बाबा. शिवाय 2 मुली, शारदा आणि सरस्वती. एवढं मोठं कुटुंब असूनही आजोबांनी सगळ्या जबाबदाऱ्या चोख पार पाडल्या. वेळच्या वेळी दोन्ही मुलींची चांगली घरं बघून लग्न करून दिली. मुलांना सुद्धा शिक्षणाची संधी दिली. सरस्वतीने आपल्या घराण्यावर वरदहस्त ठेवला होता हे खरं आहे, पण बाबांच्या बाबतीत काय झालं होतं कोणास ठाऊक. ते काही फारसं शिकले नाहीत. मग आजोबांनी त्यांना सगळी पौरोहित्य कर्म शिकवली. त्यात मात्र बाबा अगदी तरबेज झाले आणि मग मोरेश्वर शास्त्री म्हणून कोकणच्या आसपासच्या गावांमधनं त्यांना बोलावणी यायला लागली. दरम्यानच्या काळात सर्वांची लग्न होऊन सगळे आपापल्या व्यवसायात स्थिर झालेले होते. तात्या काका रेल्वेत ऑफिसर झाले होते, अण्णा आणि भाऊ काका वकील झाले होते आणि ते तिघंही मुंबईला स्थायिक झाले होते. आणि सर्वांचं अगदी व्यवस्थित चाललं होतं, पण एकानंही आपल्या वडिलांना आपल्याजवळ बोलावण्याचं सौजन्य नाही दाखवलं. बाबा आणि आई आजोबांची देखभाल करत होते. अर्थात हे मला नंतर आईकडनं कळलं. त्यावेळेस तर माझा जन्मही झालेला नव्हता. आणि बरं का इरा, मी आईवडिलांचा नवसाचा मुलगा आहे. माझ्या आधीची 6 भावंडं अकाली गेली. शेवटी माझ्या वेळेस आईनं गावच्या देवाला साकडं घातलं आणि मग माझा जन्म झाला. त्याच्या आधीच आजोबा गेले होते.
त्यानंतर वर्षानं मी झालो. तर आईची आपली समजूत झाली की आपले सासरेच आपल्या पोटी आले, तेव्हा मग माझंही नाव गंगाधर ठेवून हाक मारायला मात्र चंद्रकांत असं नाव ठेवलं. बाबांना ज्योतिषविद्या अवगत होती, तेव्हा त्यांनीच माझी कुंडली वगैरे केली. एकंदरीत 8-9 वर्षापर्यंतचा माझा काळ अगदी आनंदात गेला. माझे आई बाबा दोघंही प्रेमळ होते. तसे आईवडील लाभणं हे खरोखर मी भाग्याचं समजतो. पण अचानक आम्ही चिखली सोडून मुंबईला आलो. झालं असं की एक दुपारी आई परसात भाजी खोडायला गेली असताना तिला फुरसं चावलं. कोकणात त्याला पान लागलं असं म्हणतात. तर आईला फुरसं चावलं आणि हा म्हणता ती गेली. शाळेत जाण्यासाठी सकाळीच माझ्या पाठीत धपाटा घालून उठवून पाठवणारी आई मी शाळेत ना आलो तर या जगात राहिलेली नव्हती. ती सगळी आठवण फार भयंकर आहे, जीवघेणी आहे. आईचं माहेर दापोलीला होतं, तिथे निरोप पाठवला गेला. सगळी माणसं आली, मग बाबांनी क्रियाकर्म उरकली. मी हमसाहमशी रडत होतो. बाबांनी मला पोटाशी धरून माझ्या डोक्यावरनं हात फिरवला आणि ते स्वतः मात्र खूप शांत होते. 13वा झाल्यानंतर हळूहळू सगळी नातेवाईक मंडळी गेली. मुंबईहून तिन्ही काकांच्या वतीनं फक्त भाऊ काका 1 दिवसासाठी येऊन गेले. फक्त माधव मामा मात्र 13व्यानंतर 2 दिवस राहिले आणि त्यांनीच तो विषय बाबांच्या जवळ काढला. त्यांनी बाबांना विचारलं, आता काय करणार आहात? माधव मामा आईपेक्षा फक्त 2च वर्षांनी मोठा होता म्हणूनही असेल, पण त्याचं आणि आईचं सगळ्यात जास्त पटायचं. माझे सगळ्यात थोरले मामा गोपीनाथ दाते दापोलीला शेती बघायचे आणि पोस्टात पोस्टमास्तर म्हणून कामही बघायचे. त्यानंतरच्या 2 मावश्यांची लग्न झाली होती आणि त्या साखरपा आणि कुडाळला दिलेल्या होत्या. असो, तर माधव मामा देखील त्या काळच्या बऱ्याच लोकांप्रमाणे मुंबईला स्थायिक झाले होते. एका कापड गिरणीत ते सुपरवायझरचं काम करत. बाबांनाही आईचं आणि माधव मामांचं आपापसातलं प्रेम माहिती होतं. त्यांचेही माधव मामांशी संबंध मित्रत्वाचे होते. मामांच्या त्या प्रश्नावर माझ्या डोक्यावरनं हात फिरवत बाबा म्हणाले की काय करणार, आपलं माणूस गेलं हे खरं आहे, पण माधवा, अरे नैमित्तिक कर्म न करून कसं चालेल? त्या जगन्नियतेची इच्छा आहे तोवर जगलं तर पाहिजे. माधव मामा म्हणाले, ते मला मान्य आहे पंत, पण इथेच राहिलं पाहिजे असं नाही ना. कसं आहे, इथे तशी तुमची शेती नाही का कूळ नाही, मग काय इथे अडकून पडताय? शिवाय चंद्रकांतच्या शिक्षणाची सुद्धा इथे तशी सोय नाही. आणि मी एवढ्या दिवस इथे राहून बघितलंय की आपला चंद्रकांता भारी हुशार आहे. माझीच ती स्तुती ऐकून फक्त मीच नाही तर बाबाही खुश झाले. बाबा म्हणाले, हे मात्र खरं आहे माधवा. अरे या चंदोबाची आई तर म्हणायची की मामनजी माझ्या पोटाला आलेत, त्यांच्यासारखी हुशार बुद्धिमत्ता आहे याची. याची पत्रिका तर इतकी नामी आहेस की उच्चीचे विद्यायोग आहेत. मग त्यांचं बोलणं मध्येच तोडत मामा म्हणाला की मी तेच म्हणतोय, एवढ्याशा गावात त्याची बुद्धिमत्ता का वाया घालवताय? माझ्याबरोबर मुंबईला चला. बाबा दचकले आणि म्हणाले, रे मुंबईला येऊन काय करू? आमचं निभावणार कसं तिथे? मामांनी त्यांना आश्वासित केलं, म्हणाला, उलट इथल्यापेक्षा जास्त तिथे चांगल्या तऱ्हेनं चालेल. अलीकडे यथासांग पूजा सांगणारे, शुद्ध उच्चाराचे, वैदिक कर्म जाणणारे ब्राह्मण राहिलेतच कुठं? तुम्हाला तर शास्त्रार्थ सुद्धा उत्तम माहिती आहे, तेव्हा तुम्ही पंत माझं ऐका, तुम्ही तिकडं चला, तुमचं तिथे चांगलं चालेल. त्यानंतर सुद्धा जाईपर्यंत मामा बाबांना पटवत राहिले. शेवटी बाबांचा होकार त्यांनी मिळवला. त्यांचं पत्र मिळालं की ताबडतोब निघायचं. बाबांनी कबूल केलं त्यांच्याकडे. मामांनी 15 दिवसांनी पत्र लिहिलं, पण त्यांनी सगळी चोख व्यवस्थाही केलेली होती. दादरच्या एका चाळीत एक खोली मिळवली होती. तिथल्या शाळेत माझं नाव दाखल केलं होतं. त्यांच्या ओळखीच्या 4 मोठ्या घरी बाबांना सकाळ संध्याकाळ पूजेचं काम लावून दिलं होतं. मग मामांचं पत्र येताच आम्ही आवराआवर केली. अर्थात बरोबर घेण्यासारखं होतं काय? बाबांची 2 धोतरं, उपरणं, 2 सदरे, माझ्या 2 लांड्या विजारी, 2 सदरे, 4 भांडी, किडूक मिडूक आणि बाबांची पुस्तकं. खोटं सांगत नाही इरा तुला, आम्ही निघालो ना तर सगळे गावकरी आम्हाला सोडवायला स्टँडपर्यंत आले होते. माझ्या बाबांनी त्यांच्या प्रेमळ आणि गोड वागणुकीनं सर्वांना आपलंसं केलं होतं. अगदी महारवाडा सुद्धा रडत ओरडत आला होता.
अजूनही मी ते दृश्य विसरलेलो नाही रा. गाडी आल्यानंतर जायच्या वेळी बाबांनी खाली वाकून त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना नमस्कार केला. गाडीत बसल्यावर मी काहीशा रागानं बाबांना म्हणालो की हे काय बाबा, तुम्ही सगळ्यांना खाली वाकून का नमस्कार केला, मला नाही आवडलं. बाबा गमतीनं म्हणाले, अरे साष्टांग प्रणिपात घालायला हवे होते, माझं चुकलं. मी म्हणालो, साष्टांग प्रणिपात काय घालताय, त्यात लहान मुलं, तरुण, महारवाडा सुद्धा होता. या माझ्या बोलण्यावरनं बाबा थोडे गंभीर झाले आणि मला म्हणाले की चंदोबा, मी त्यांना काय दिलं रे, 2 गोड शब्द बोललो तर तेवढ्यावर त्यांनी किती प्रेम करावं. आत्ता सुद्धा मला सांग, इथपर्यंत यायची त्यांना काय गरज होती. अरे उच्च वर्ण, जात पात, थोर हे सगळं खोटं आहे हो, खरं फक्त प्रेम करणं आहे बाबा. मुंबईत मी पहिल्यांदा येत होतो, बाबा या आधी सुद्धा आलेले होते. मी आपला गोंधळून इकडे तिकडे बघत होतो. माणसांची गर्दी, मोठमोठ्या इमारती, गोऱ्या मडमा, सोल्जर्स, सगळं कसं नवीन होतं. मामा आले होते आम्हाला न्यायला, त्यांच्याबरोबर त्यांची 2 मुलं, मनोहर आणि मुकुंदा, दोघेही आले होते. मुकुंदा माझ्याच वयाचा होता, तो आधीसुद्धा आमच्याकडे आलेला होता. त्यामुळे त्याची आणि माझी चांगली दोस्ती होती. आधी आम्ही ट्राममधनं मामांच्या घरी गेलो. मामींनी आमचं स्वागत केलं. मला तर त्यांनी गेल्या गेल्या पोटाशीच धरलं. जेवून खाऊन मग आम्ही आमच्या नवीन घरी निघालो. मामांच्या घरापासून 20 मिनिटावर आमचं घर. त्यावेळच्या चाळींची आजच्यासारखी दुरावस्था नव्हती. शेजार चांगला होता. आजूबाजूला बरीचशी ब्राह्मण कुटुंब असल्यानं टापटीप होती, स्वच्छता होती. खुद्द आमची खोलीसुद्धा एकच असली तरी चांगली होती. खोलीत गेल्यावर मामींनी खोली लख्ख झाडून घेतली, सगळीकडे गोमूत्र शिंपडलं. बाबांनी देवांची स्थापना केली, पूजा केली. मग मामींनी बरोबर आणलेलं सामान बाहेर काढलं. स्टोव पेटवला, रवा भाजून गोडाचा शिरा केला आणि त्या छोट्याशा घरातलं आमचं पदार्पण साजरं झालं. हळूहळू त्या नव्या वातावरणात, नव्या लोकात, नव्या शाळेत, मित्रात मी मिसळायला लागलो. बाबासुद्धा आपल्या दिनक्रमात व्यग्र झाले. एवढं झालं. आम्ही मुंबईत आलो हे सगळं बाबांनी तिन्ही काकांना कळवलं होतं, पण कुणीही आमची दखल घ्यायला सुद्धा आले नाहीत. बाबांना मात्र त्याचं काही नसायचं, त्यांचं आपलं सगळ्यांवर प्रेम. मी हळूहळू मोठा होत होतो, मला सगळं कळायचं. एरवी मोरेश्वराची दखल न घेणारे काका सत्यनारायण, एकादशी, चातुर्मास यासारख्या प्रसंगी मात्र बाबांना आवर्जून बोलवायचे. त्यांच्याकडून यथासांग पूजा 1 वेळच्या जेवणाच्या मोबदल्यात करून घ्यायचे आणि दक्षिणा द्यायच्या वेळी, अरे तू काय घरचाच आहेस, तुला काय दक्षिणा द्यायची, असं म्हणून खुशाल दक्षिणा बुडवायचे. मला खरं तर या सगळ्या प्रकाराची चीड यायची, पण बाबांसाठी मी गप्प बसायचो. एक प्रसंग मी तुला सांगतो इराक. मी काहीतरी 11 वर्षांचा असेन त्यावेळी. अण्णा काकांनी अगदी अटीतटीची एक केस जिंकली, तर त्यानिमित्त त्यांनी सत्यनारायणाची पूजा घालायचं ठरवलं. नेहमीप्रमाणे काकांच्या गाड्यानं आदल्या संध्याकाळी येऊन बाबांना सांगितलं. दुसऱ्या दिवशी सकाळी बाबा मला घेऊन काकांच्या घराकडे निघाले. यापूर्वी मी प्रत्येक काकांच्या घरी एकदा गेलो होतो. आम्ही काकांच्या घरी गेलो. दिवाणखान्यात पूजेची सगळी तयारी चालू होती. आम्ही गेल्यावर कद नेसलेल्या काकांनी पुढे होऊन बाबांना पूजेच्या ठिकाणी नेलं. वरकरणी त्यांनी माझी चौकशी केली. पूजा चालू असताना मी आपला एका कोपऱ्यात निमूट उभा राहून बघत होतो. माझे चुलते, भाऊ, बहिणी तिथून ये जा करत होते, पण कुणी माझ्याकडे ढुंकून सुद्धा बघितलं नाही. थोड्या वेळानं तात्या काका, भाऊ काका आणि त्यांच्या घरचे लोक आले. अण्णा काकांनी बोलावलेली माणसं आली. त्या सगळ्या मोठ्या मोठ्या माणसांनी दिवाणखाना गजबजून गेला. त्या गर्दीत मी एकटाच कोपऱ्यात उभा होतो. त्या सगळ्या लोकांसाठी काचेच्या ग्लासमधनं सरबत आलं. माझ्या दोन्ही काकांच्या मुलामुलींची बडदास्त राखली जात होती. इरात ते दृश्य मी बघत होतो आणि डोक्यात फक्त तिडीक उठत होती. आणि त्याच क्षणी माझं बालपण संपलं आणि मी खूप मोठा झालो. मार्क्सचं दास कॅपिटल मी खूप नंतर वाचलं, पण त्या तत्त्वज्ञानाचा प्रत्यक्षानुभव मी त्या दिवशी घेतला. पूजा संपली. अण्णा काका उठले. सगळ्यांची विचारपूस केली.
पाहुण्यांशी त्यांनी 2 काकांची, अगदी त्यांच्या मुलांची सुद्धा ओळख करून दिली. पण शेजारी उभ्या असलेल्या माझ्या गरीब बाबांची आणि माझी मात्र ओळख करून द्यायला ते सोयीस्कर विसरले. त्या अपमानानं मला जेवणसुद्धा गेलं नाही. आम्ही घरी आलो. येताना संपूर्ण रस्ताभर मी गप्प होतो. घरी आलो मग मात्र माझा संयम संपला. मी म्हणालो, बाबा, इथून पुढे मी काकांकडे येणार नाही, कुठल्याही कारणासाठी नाही. बाबा एक क्षणभर माझ्याकडे आश्चर्यानं बघत राहिले. मग म्हणाले, का रे, कोणी काही बोललं का तुला? मी म्हणालो, बोलून कशाला दाखवायला पाहिजे? न बोलताही समजणाऱ्याला सगळं समजतं. मी कसा कोण जाणे फटकन बोलून गेलो आणि बाबा माझ्याकडे टक लावून बघायला लागले. मी त्यांच्याकडे गेलो. त्यांना विचारलं की बाबा, तुम्ही तरी कशाला जाता त्यांच्याकडे? बाबा काहीसे गहिवरले, मला जवळ ओढलं आणि म्हणाले, हो रे चांदोबा, गरीबाला नात्याची आणि नातेवाईकांची चैन करून नाही भागत. पण असं म्हटलं ना तरी बाबा त्यांना करायचं ते करत होते. 8-10 दिवसांनी तिन्ही काकांच्या घरी एखादी चक्कर मारून यायचे. बरोबर पूजेच्या ठिकाणी मिळालेल्या खारका, बदाम, केळी त्यांच्या मुलांना खाऊ म्हणून घेऊन जायचे. आजही बाबांची ती उन्हानं लाल झालेली, अनवाणी पायांनी तापल्या रस्त्यावरून जाणारी कृष्णमूर्ती आठवते आणि मन भरून येतं ग माझं. बदल्यात त्यांना काय मिळालं असेल? वरवर बोललेले 4 शब्द, एखादा कप दूध किंवा कदाचित ते सुद्धा नाही. खरोखर एवढी पायपीट करायची, एवढं आवर्जून 3 दिशांना राहणाऱ्या भावांकडे जायची बाबांना का गरज वाटायची? पण मग लक्षात आलं, इरा, काही माणसांना स्वभावतःच प्रेम करण्याची, भरभरून प्रेम देण्याची सवय असते नव्हे, ती त्यांची प्रवृत्ती असते. मग त्या बदल्या दुसऱ्या माणसानं प्रेम करा किंवा करू नका. माझे बाबाही असेच होते. साधे, सरळ, निरपेक्ष, शुद्ध अंतःकरणाचे, पवित्र आणि सात्विक, आणि तेवढेच विशाल हृदयाचे. माधव मामांच्या मुलांवर सुद्धा त्यांचं असंच प्रेम होतं. एकदा मामांच्या मुकुंदाला उलट्या आणि जुलाब व्हायला लागले होते, तर बाबा स्वतः मक्तेवाल्याच्या दुकानात गेले होते. तिथून कसली तरी औषधी मुळी, खोड असं बरंच काही बाई आणून त्याचं औषध करून त्यांनी त्याला दिलं. औषधाची सुद्धा बाबांना बरीच माहिती होती बरं. अवघ्या 1 दिवसात त्यांनी मुकुंदाला बरं केलेलं होतं. पण असे हे हरहुन्नरी बाबा एकाच गोष्टीत अपयशी ठरले होते, पैसा कमवण्यात. पण तेवढ्या त्या एका गोष्टीनं त्यांच्या सगळ्या गुणांवर पाणी फिरवलेलं होतं. ते एक संस्कृत सुभाषित मला आठवतं, किती सार्थ आहे बघते. दरिद्री माणसाजवळ गुण, विद्या, नातेवाईक कुणीही राहत नाही, फार काय त्याची सावली सुद्धा त्याला सोडून जाते. पण असं जरी असलं ना तरी काही गुणग्राहक मंडळी होती, रावसाहेब साठ्यांसारखी. इरा, तुझ्या आजोबांसारखी. बाबा त्यांच्याकडे सकाळ संध्याकाळ पूजा करायला जात. अशाच कुठल्या तरी क्षणी त्यांचं जमलं. रावसाहेबांना एकच अपत्य, तुझी आई. ती देखील त्यांना दुसऱ्या पत्नीपासून झालेली. पहिली पत्नी निपुत्रिकच वारल्यानंतर रावसाहेबांनी वंशासाठी दुसरं लग्न केलं होतं, पण तिथेही त्यांना अपयशच आलं होतं. उशिरानं त्यांना पहिली मुलगी झाली होती, त्यानंतर मात्र काही नव्हतं. बाबांनी दोघांच्याही पत्रिका बघून ठामपणे त्यांना पुत्रयोग नसल्याचं सांगितलं होतं. अजूनही बऱ्याच गोष्टी त्यांनी रावसाहेबांना सांगितलेल्या असाव्यात, कारण रावसाहेब गुरुजींवर खूप खुश असल्याचं मला माधव मामांकडनं कळलं होतं. रावसाहेबांचं व्यक्तिमत्व भारदस्त होतं. माझ्याशी सुद्धा ते प्रेमळपणानं वागले होते, पण काकोण जाणे श्रीमंतांबद्दल माझ्या मनात कुठेतरी सूक्ष्म अशी आढी बसलेली होती. त्यामुळे मी आपला त्यांच्याशी जेवढ्याच तेवढं बोलत होतो. पण त्यामुळे रावसाहेबांचा उलटा ग्रह झाला. त्यांना मी सुशील, शांत वगैरे वाटलो. त्यांनी मग अगदी आपुलकीनं मला परत येण्याविषयी सांगितलं. आपल्या 6 वर्षांच्या चिमुरड्या मुलीशी माझी ओळख करून दिली. ही कोण माहिती आहे का? माझ्याकडे एकटक निरखून बघणाऱ्या मुलीला जवळ ओढत त्यांनी मला विचारलं, आणि त्या मुलीला ते म्हणाले, अगं हा आपल्या गुरुजींचा मुलगा आहे बरं का, चंद्रकांत.
मला अपेक्षित होतं तसं ते तुझा दादा वगैरे काही बोलले नाहीत, कारण तसा मी तिच्यापेक्षा 8 वर्षांनी मोठा होतो. आणि अशा वेळेला सर्वसामान्यपणे हा बघ भाऊ, दादा अशासारख्या संबोधनाने अप्रत्यक्ष सूचना देत असतो. पण रावसाहेबांनी तसं काही केलं नाही आणि त्यांच्या त्या चिमुरड्या कन्येनं नाक उडवून त्या ओळखीचा स्वीकार केला आणि ती आत निघून गेली. रावसाहेबांकडे त्यानंतर मी काही परत गेलो नाही आणि जाण्याचा प्रसंगही आला नाही. आणि समजा आला असता तर मी कितपत तिकडे गेलो असतो याबद्दल शंका होती. कधीकधी मात्र बाबा सांगायचे की रावसाहेब माझ्या शिक्षणाची चौकशी करतात. बाबा मला कधीतरी तिकडे जाऊन ये असंही सुचवायचे. मी माझ्या अभ्यासात इतर उद्योगात बुडून गेलेलो असायचो. त्यावेळेस 42च्या आंदोलनानंतर स्वातंत्र्याचं वारं जोरदारपणे व्हायला लागलं होतं. तुला प्रामाणिकपणे सांगतो की त्याच्यात भाग घ्यावा, आपणही काहीतरी करावं असं मला नाही वाटलं कधी. याच सुमारास कधीतरी मी आणि मुकुंदानं डॉक्टर व्हायचं ठरवलं आणि कितीही अडचणी आल्या तरी मागे हटायचं नाही हा निश्चय केला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 3 वर्षांनी बाबा गेले आणि त्यावेळेला मी आणि मुकुंदा पिढीला होतो. परीक्षा देऊन आम्ही पुढचे बेत आखायला मग्न होतो आणि एक दिवशी नेहमीसारखे शांत झोपलेले बाबा दुसऱ्या दिवशी सकाळी उठलेच नाहीत. मला तर काही काळ सुचलंच नाही काही. नशीब मुकुंदा त्या रात्री आपल्याकडे झोपला होता. खरोखर काय धावपळ केली त्याने. त्यांनी काय काय केलं मला आठवत नाही. फक्त इतकंच आठवतंय की समोर बाबांचं शव पडलेलं होतं आणि मी त्यांच्या पायाशी बसून त्यांच्याकडे बघत बसलो होतो. मामा, मामी, मनोहर, त्याची नुकतीच लग्न झालेली बायको तसेच धावत पळत आल्याचं मला आठवतंय. चाळीतले, बाहेरचे बरेच लोक आले. त्यामुळे आमच्या त्या छोट्या खोलीत दाटीवाटी झालेली होती. माधव मामा जे काही सांगतील ते मी निमूटपणे करत गेलो. 13वा आटोपल्यावर खोलीला कुलूप लावून मामा मला त्यांच्याकडे घेऊन गेले. लक्षात घ्या इरा, मामा बरं का. तिघांपैकी एकाही काकानं मला आता तू कुठे राहणार, काय करणार काहीही विचारलं नाही की 2 दिवस घरी न्यायचं सौजन्यसुद्धा दाखवलं नाही. 3-4 दिवस गेल्यानंतर मामाने एक दिवस विषय काढला. मी आपला गुडघ्यात तोंड खुपसून कोपऱ्यात बसलो होतो. माझ्या शेजारी मामी गवारीच्या शेंगा मोडत बसली होती. वहिनी आज स्वयंपाकघरात होत्या. मनोहर आणि मुकुंदा समोर बसले होते कॉटवर. या सगळ्या दिवसात मी व्यवस्थित जेवलो खाल्लं नव्हतं म्हणून मामींनी मुद्दाम माझ्यासाठी गवारीच्या शेंगा आणल्या होत्या. मला ती भाजी फार आवडते हे मामींना माहिती होतं. तुला सांगतो इरा, मामींनी कधी बोलून दाखवलं नाही पण मूकपणे माझ्यावर इतकं अलोट प्रेम करायच्या त्या. माझी आवड निवड, माझ्या बारीक सारीक गोष्टी त्यांच्या अगदी बरोबर लक्षात असायच्या. आता असं वाटतं मामी जर इतक्या प्रेमळ नसत्या तर मामांना माझ्यासाठी काही करणं जमलं असतं का कोणास ठाऊक. पण मामा मामी दोघेही अत्यंत प्रेमळ होते एवढं खरं. माझ्या आयुष्यात मला काही वाईट माणसं भेटली पण चांगल्या माणसांचं प्रमाण इतकं होतं. त्यामुळे जगातल्या चांगुलपणावर माझी नितांत श्रद्धा आहे. कधी कधी तू पटकन माझ्या या स्वभावावर बोलतेस पण एक सांगतो, तुमच्यासारखं सावध राहणं मला कधी जमलं नाही आणि त्याची गरज होती असं मला आजही वाटत नाही. असो, तर सांगायचं म्हणजे त्या दिवशी मामा ऑफिसमधनं आले. ते कोट टॉपी काढून माझ्याजवळ येऊन बसले. माझ्या पाठीवरनं हात फिरवत म्हणाले की चंद्रकांता, अरे किती दिवस असं बसशील. धर्मानं दुःख करण्याची सुद्धा मर्यादा दिली आहे. जास्त दिवस शोक करून गेलेला माणूस परत येत नाही ना. मी गुडघ्यातनं डोकं वर काढून उजव्या बाजूच्या खिडकीतनं बाहेर बघायला लागलो. नाही म्हटलं तरी मामांच्या त्या सांत्वनपर शब्दांनी मला भडभडून यायला लागलं होतं. मी काहीच बोलत नाही असं बघताच मामा म्हणाले, मग आता पुढे काय करणार आहेस. मी मोठ्या प्रयासानं स्वतःवर ताबा ठेवला आणि म्हणालो की बघू, कुठेतरी नोकरी शोधायचा प्रयत्न करतो. मी तसं म्हणताच मामा क्षणभर गप्प बसले आणि मग मला विचारलं, का रे तुझी परीक्षा चांगली गेली नाही का. मी म्हणालो चांगली गेली. तर मामा म्हणाले, तुला चांगले गुण पडतील अशी खात्री आहे ना, मग नोकरीचं खूळ तुझ्या डोक्यात आलं कुठनं. मी म्हणालो, मामा काहीतरी करायला पाहिजे ना. पण मग कधी नव्हे ते मामी पटकन म्हणाल्या की अरे तुझ्या मामांची परिस्थिती अजून इतकी खालावली नाही की 2 वेळच्या जेवणासाठी तुला नोकरी करायची गरज भासेल.
मामाही हसले मामीच्या बोलण्यावर. म्हणाले, बघ मामीच बोलली म्हणून ठीक आहे, नाही तर मी असं बोललो असतो तर लगेच तुला आपल्या अस्मितेला धक्का बसल्यासारखं वगैरे वाटलं असतं. तुम्ही हल्लीची मुलं म्हणजे काय. मामाच्या त्या मिश्किल बोलण्यावर सगळे हसले, नकळत मी सुद्धा हसलो. मामा म्हणाले, मी तुला अशासाठी विचारलंय की तुला पुढं शिकायचं आहे ना. तर मनोहर म्हणाला की बाबा तुम्ही त्याला असं का विचारताय. तुम्ही जर त्याला असं विचारलं तर तो हो कसा म्हणेल. मग मामा म्हणाले की बरं चंद्रकांता काय करायचं सांग, अजून मेडिकल कॉलेजमध्ये चौकशी केली नाहीस ना. वैद्यकीय शिक्षण म्हणजे सोपी गोष्ट नव्हती ना. पैसे किती लागणार होते. शिवाय माझा मुकुंदाचा दोघांचा खर्च, घरखर्च, आपणही मामावर अवलंबून राहायचं. मला त्या नुसत्या विचारानं विलक्षण शरम वाटायला लागली. पण मामा म्हणाले, पैशाची चिंता तू करू नकोस. मुकुंदा तर म्हणाला, तू जर प्रवेश घेणार नसशील तर मीही प्रवेश घेणार नाही. काय बोलावं मला सुचेना. त्या सगळ्यांचं माझ्यावरचं प्रेम बघून मला भरून येत होतं, पण दुसरीकडे डोक्यात विचारांची गर्दी होत होती की समजा फी माफ झाली तर इतर खर्च होतेच ना, पुस्तकं, कपडे लगते. पण मामांच्या विरुद्ध जाणं शक्य नव्हतं, म्हणून मी म्हणालो, चालेल मामा, मी तयार आहे. मग सगळ्यांना एकदम आनंद झाला. कॉटवरून उडी मारून मुकुंदा उतरला. कपाट उघडलं, पुस्तकांच्या खालून त्यांनी 2 फॉर्म्स काढले आणि म्हणाला, चल शुभस्य शीघ्रम भरून टाकू. मी फॉर्म घेत आश्चर्यानं म्हटलं, अरे तू फॉर्म सुद्धा आणून ठेवलेस. तर तो म्हणाला, अर्थात 2 दिवसांनी परीक्षेचा निकाल आहे, नंतर किती गर्दी होईल तिथे. वातावरण स्थिरस्थावर झालंय हे बघताच मामा हातपाय तोंड धुवायला उठले आणि आम्ही दोघं फॉर्म भरायला लागलो. परीक्षेचा निकाल लागला. आम्ही दोघंही चांगल्यापैकी गुण मिळवून पास झालो. मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवायला आम्हाला काहीही अडचण आली नाही. श्रोते हो, हा होता भाग 7वा, भाग 8वा. उद्या तोपर्यंत नमस्कार मित्र.